मंगळवारपर्यंत निर्णय होणार अशी माहिती मिळते। मंगळवारपर्यंत निर्णय घेणार असल्याचा अजित पवार यांचा शब्द असल्याचं विजय घाडगे यांनी म्हटलंय। सूरज चव्हाण यांना पक्षात घेणार नाही असं अजितदादा म्हणाले, असं घाडगेंनी म्हटलं। बैठकीमधून अजित पवार यांचा थेट लातूरच्या एसपींना फोन। मारहाणीबद्दल 307 चा गुन्हा दाखल करण्याच्या अजित पवार यांच्या सूचना। माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात मंगळवारपर्यंत निर्णय घेणार असं अजित पवार म्हणालेत, असं विजय घाडगे यांनी म्हटलंय। छावा संघटनेचे विजय घाडगे यांनी आज अजित पवार यांची भेट घेतलेली आहे। विजय घाडगे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक संपलेली आहे। या बैठकीमध्ये नेमकं काय चर्चा झाली, कारण विजय घाडगे यांना अजित पवारांच्याच पदाधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली होती आणि त्यानंतर आजची ही भेट तितकीच महत्त्वाची होती। काही मागण्या देखील विजय घाडगे यांच्या अजित पवारांपुढे होत्या। विजय घाडगे आता आपल्या सोबत आहेत, ॲम्ब्युलन्समधून ते आता आपल्या परत गावी निघालेले आहेत। विजयजी, काय तुमची अजित पवारांसोबत बैठक झालेली आहे, काय नेमकी चर्चा झाली? अजितदादांना आम्ही विचारायला आलो होतो की आमचं काय चुकलं। तटकरे साहेबांना निवेदन दिल्याच्या नंतर तुमच्या राष्ट्रवादीच्या लोकांनी आम्हाला मारलं होतं, आमची काय चूक झाली आम्हाला सांगा। हे चुकीच्या पद्धतीने तुमच्या लोकांनी केलंय, याचं उत्तर द्या म्हणून मी अजित पवारांना आता विचारला। अजितदादांनी सरळ सांगितलं, जे झालंय ते चुकीचं झालंय, त्याच्यावर मी कारवाई केलेली आहे। त्या कार्यकर्त्यावर त्याला पक्षातून काढून टाकले आणि यानंतर मी त्या कार्यकर्त्याला इथून पुढे त्या पक्षात स्थान देणार नाही, असा शब्द आम्हाला अजितदादांनी दिलाय। आणि त्याच्यानंतर जी पोलिसांनी आमची फिर्याद घेतली आणि त्या फिर्यादीवर पोलिसांनी कुठलीही कारवाई व्यवस्थित केली नाही। थातूरमातूर काहीतरी किरकोळ गुन्हे दाखल केले आणि त्या गुन्ह्यामध्ये त्यांना पहाटेच अटक होते आणि पहाटेच जामीन मिळतो, अशा पद्धतीचे आम्ही लातूर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आम्ही शंका व्यक्त केल्याच्या नंतर अजितदादा पवारांनी लातूर एसपीना फोन केला आणि एसपीना सांगितलंय की बाबा, जे काय त्यांचं म्हणणं आहे ते पूर्वनी जबाब घ्या। त्यांचं दिसतंय सगळं मोबाईलवरती, सगळ्या चॅनलला दिसतंय त्यांनी मार खाल्लाय आणि त्या पोरांवरती अन्याय झाला नाही पाहिजे आणि ते शेतकऱ्यांसाठी काम करणारे कार्यकर्ते आहेत, त्यांना न्याय मिळाला पाहिजे। ताकदीनं तुम्ही जे काय त्यांचं म्हणणं आहे ते लिहून घ्या आणि त्या पद्धतीनं कारवाई करा। 307 गुन्हा दाखल व्हावा अशी देखील मागणी तुम्ही केली होती, तसं काही दादांनी काही आदेश दिलेत का या सगळ्या याच्यावरती? जे काही तुम्हाला त्या सगळ्या अर्जामध्ये त्यांनी नमूद करतील त्या पद्धतीने तुम्ही कारवाई करा, जे तुम्हाला योग्य वाटतंय। जेवढी मारहाण झाली आहे म्हणल्याच्या नंतर जे कलम आवश्यक आहेत त्या पद्धतीने कलम लावा आणि दाखल करा म्हणून सांगितलं। दुसरी एक प्रमुख मागणी तुमची होती की कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा, त्याबाबत अजित पवारांनी तुम्हाला काय आश्वासित केलं? आम्हाला अजितदादांनी मंगळवारपर्यंत वेळ मागितलाय। त्यांनी सांगितलं की माझी आणि कोकाटेंची भेट झालेली नाही आणि मंगळवारी कोकाटेंना मी बोलावून घेणार आहे आणि कोकाटे, मी आणि देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही तिघजण बसणार आहोत। मंगळवारी तुम्हाला तुमच्या अपेक्षित उत्तर मिळणार आहे असं आम्हाला दादांनी सांगितलं आणि बोलता बोलता म्हणले, मी शब्दाचा पक्का आहे। मी म्हणलं, दादा तुम्ही जर मंगळवारपर्यंत निर्णय नाही घेतला तर नाईलाजानं मला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन तुमच्या विरोधात आंदोलनाला उतरावं लागणार आहे आणि मी उतरणार। जर मंगळवारपर्यंत माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा नाही झाला तर तुम्ही आंदोलन करणार? नक्कीच आंदोलन करणार अजित पवारांच्या विरोधात। हो, मला पर्याय नाही। मी आज अजितदादा सोबत चर्चा केली आहे। मी काय एकटा विजय घाडगे नव्हतो आलो इथं, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व म्हणून मी या ठिकाणी आलो। एक लक्षात घ्या, मी मार खाल्लाय, लोकांनी शेतकऱ्यांचं लेकरू आहे मी, माझ्या एकट्यावर हल्ला नाही, हा तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर हल्ला आहे आणि त्यांचं प्रतिनिधित्व मी या ठिकाणी केलंय। आज जोपर्यंत माणिकराव कोकाटेचा राजीनामा घेतला जाणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार। फक्त आम्हाला मंगळवारपर्यंत वेळ मागितलेला आहे। मंगळवारी जर निर्णय नाही झाला तर मग मात्र छावा संघटना शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करणार। तुम्ही आजच्या या चर्चेतनं समाधानी आहात का? अजित पवारांची चर्चा झाली त्यातनं समाधान? एक लक्षात घ्या, मी आंदोलन करत आहे, आणि राज्यकर्त्यामध्ये एखादी चर्चा झाल्याच्या नंतर समन्वयाने काही विषय जर सुटत असतील तर त्याला मी पण अडून नाही बसलं पाहिजे। मार्ग निघत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, मला रिझल्टशी मतलब आहे।